दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू. कशाचा? माझ्या या लिप बाम कलेक्शनचा. सो मला लिप बाम्स यूज करायला आणि वेगळे वेगळे लिप बाम्स ट्राय करायला खूप आवडतं आणि म्हणून माझ्याकडे थोडंफार कलेक्शन झालेलं आहे जे मी तुमच्या बरोबर आज ट्राय करणार आहे, तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की यातलं कुठलं असं लिप बाम आहे जे मला खूप आवडतं आणि कुठले असे लिप बाम्स आहेत जे मला बिलकुलही आवडत नाही. एकदम माझा पैसा बर्बाद झालाय त्याच्यासाठी. सो येस, हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल पण राहणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. सो मी तुम्हाला जसं सांगितलं, माझ्याकडे थोडंफार कलेक्शन झालेलं आहे. यातले काही लिप बाम्स आहेत जे मी संपवले आहेत, ऑलमोस्ट संपण्याच्या कगारवर आहे. जसं की हे एक लिप बाम आहे जे तुम्ही बघू शकता, काहीच नाही आहे, फक्त काठाच उरला आहे. आणि काही असे लिप बाम्स आहेत की जे मी अजून थोडं पण यूज नाही केलं, म्हणजे एकदम थोडंफार यूज केलेलं आहे. सो आपण सगळेच बघूया आणि सगळ्याच बद्दल, म्हणजे सगळ्या लिप बाम्सची तुम्हाला प्राइस आणि मग ते कसं वर्क करतं सगळं सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. सो आय गेस आपण सुरू करूया एकदम कल्ट फेवरेट आणि ओजी लिप बाम पासून. ते आहे हे वॅसलीन लिप बाम. तर हे ऍक्च्युली त्यांचं ओरिजिनल व्हर्जन नाहीये, जे असतं ना ब्लू वालं, ते नाही आहे. हे कोकोआ बटर वालं आहे, कारण की मला याचा वास खूप आवडतो. खूप मस्त वास यायचा. बट याच्यामध्ये पण पेट्रोलियम जेली आहे. सो पेट्रोलियम जेली यांच्या ह्या वॅसलीन मध्ये असतंच आणि ते जे ओरिजिनल वाला आहे ते पण मी यूज केलेलं आहे. त्याची पण मी खूप मोठी फॅन आहे. बट हे जेव्हापासून निघालं ना, तर मला याचा वास आवडायला लागला आहे. त्याच्यामुळे म्हणून मग मी हे घेतलं आणि तुम्ही बघू शकता मी हे यूज केलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी यूज केलं आहे. जेव्हा काहीच वर्क नाही करत माझ्या लिप्ससाठी तेव्हा मग मी हे यूज करते आणि मग हे वर्क करूनच देतं. म्हणजे असं हे यूज करताना असं कुठला सेकंड थॉट नाही आहेत मनात, हे वर्क करतंच आणि हे ओजी प्रोडक्ट आहे तर याच्याबद्दल कायच आपण बोलणार. त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं. आणि हे जे व्हर्जन आहे स्पेशली कोकोआ बटरवाला, हे तुम्ही एकदा तरी ट्राय करा. तुम्ही पण याचा फ्रेग्रन्स बघा, असं खाव वाटते ते असं वॅसलीन आणि मला खूप आवडतं. सो हे माझं एकदम फेवरेट लिप बाम आहे आणि हे मी हमेशा हे माझ्याजवळ असतं. छोट्या साईज मोठ्या साईज मध्ये हमेशा असतं आणि त्याची प्राइस तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाणार. तर येस, जेवढ्याचं हे असतं त्याच्यापेक्षा हे खूप जास्त आपल्याला टिकतं. म्हणजे हे तुम्ही जर रेग्युलरली, मी तर दिवसातून खूप वेळा यूज करते जर मी हे यूज करत असली तर. त्याच्यामुळे मला 1-2 महिने तरी टिकूनच जातं आणि ते खूप मोठे, म्हणजे खूप जास्त पिरियड साठी टिकतं, बिकॉज खूप यूज करते मी. बट स्टील हे खूप छान प्रोडक्ट आहे. सो हे आहे माझं फर्स्ट लिप बाम जे मला खूप आवडतं. नेक्स्ट आणखीन एक कल्ट फेवरेट आणि काइंड ऑफ ओजी लिप बाम जे आहे ते आहे हे निवियाचं. हे लिप बाम ना टिंटेड लिप बाम आहे, म्हणजे ते ब्लू वालं असतं ते नाही आहे. याचा शेड आहे, याचं हे आहे ब्लॅक बेरी शाईन आणि तुम्ही बघा इतकंच राहिलेलं आहे. पहिले तर मी तुम्हाला टेक्स्चर नाही दाखवलं ना, पहिले आपण याचं टेक्स्चर बघूया. तर हे आहे, इथे दाखवते मी तुम्हाला. एकदम हलका टिंट येतो आणि जेव्हा पण मला टिंटची गरज असते, म्हणजे मी काहीच मेकअप नाही केलाय, मला फक्त लिप्सवरती थोडाफार टिंट पाहिजे, तेव्हा मी हे लिप बाम यूज करते. आणि मी ऍक्च्युली हे त्याच्यासाठी घेते, जेव्हा पण मी निवियाचं लिप बाम घेतलं तर मी फक्त टिंटसाठीच घेते, बिकॉज इतकं काही नरिशिंग वगैरे ते नसतं. म्हणजे असं लिप ट्रीटमेंट सारखं काही नाही आहे ते इतकं. बट येस, तरी पण चांगला लिप बाम आहे आणि मला आवडतं याचा टिंट वगैरे, मला आवडतो. हे बघा असं याचा टिंट आहे आणि शायनी पण आहे, खूप छान शाईन आहे याची. सो मला हे पण खूप आवडतं. बस एकच गोष्ट आहे की हे जास्त वेळपर्यंत टिकत नाही लिप्सवरती, म्हणजे त्याचा टिंट तर राहतो बट त्याचं जे मॉइश्चरायझेशन आहे ना ते जास्त वेळ नाही राहत लिप्सवरती. सो एक त्याचा तो ड्रॉबॅक आहे. बाकी ओव्हरऑल मला तर ते लिप बाम आवडतं. आता आपण जाऊया एका वेगळ्या लिप बाम कडे. तर हे आहे लिप बाम झुडिओ मध्ये ना, याचा मी तो कॉम्बो घेतला होता. लिप स्क्रब, लिप बाम आणि एक लिपस्टिक आलं होतं. लिप स्क्रब चांगला आहे, लिपस्टिक वाह्यात आहे आणि लिप बाम सांगते. पहिले तर याचा व्हेरियंट आहे वॉटरमेलन, म्हणजे याचा जो फ्रेग्रन्स आहे तो थोडाफार वॉटरमेलन सारखा येतो, जो मला नाही आवडत पर्सनली. आता मी तुम्हाला दाखवते की हे, एक तर हे पण मला नाही आवडत चीज की याला 10 वेळा हाताने घ्यावं लागतं, बट ते तर वॅसलीनला पण घ्यावंच लागतं. सो ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टिंट बिलकुल नाही आहे.
हे व्हॅझलिन सारखंच आहे, पण एक गोष्ट आहे, व्हॅझलिन पेक्षा थोडंफार थिक आहे, एकदम थोडं थिक आहे. आणि एक बुरी बात आहे की हे बिलकुल लॉंग लास्टिंग नाही आहे. आणि त्याच्याही पेक्षा बुरी बात ही आहे की हे लिप्सला असं काही नरिश वगैरे करत नाही आहे, म्हणजे फक्त थोडीशी शाईन देतो लिप्सला थोड्या वेळसाठी. बाकी इतकं काही असं ट्रीटमेंट वगैरे सारखं नाही आहे. तर मग मला हे लिप बाम इतकं आवडलं नाही आहे, बट यूज करते मी. आता घेतलाय तर काय करू. बट जर तुम्ही मला विचाराल की मी परत घेणार का, तर नाही, मी हे परत नाही घेणार, कारण की इतकं काय कामच नाही करत चांगलं. सो हायड्रेटिंग इथे लिहिलेलं आहे, पण इतक्या वेळपर्यंत ते हायड्रेट नाही करत लिप्सला. सो येस, थम्स डाऊन फॉर धिस प्रॉडक्ट. आता जे नेक्स्ट प्रोडक्ट दाखवणार आहे ते माझं मोस्ट फेवरेट प्रोडक्ट आहे. हे मी फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं. मला खूप दिवसांपासून, खूप ऍक्च्युली वर्षांपासून ट्राय करायचं होतं, आणि फायनली मी ते घेतलं होतं. आणि जेव्हा मी घेतलं, रोज दिवस रात्र मी तेच लावत बसायची. आणि हे आहे हे लिप बाम. अगेन व्हॅझलिनचं. हे बघा, व्हॅझलिनचे लिप बाम्स हे टॉप मध्ये आहेत, ठीक आहे, माझ्यासाठी तरी. आणि हे हे एकदम टॉप, म्हणजे पेट्रोलियम जेलीपेक्षा पण जर तुम्ही मला विचारलं तर मी हे चूज करणार. एक गोष्ट फक्त याची मला थोडी हे वाटते की थोडं महाग आहे, म्हणजे पेट्रोलियम जेलीपेक्षा महाग आहे, बट काय काम करतं हे. पहिले तर तुम्ही बघा, हे असं टिन वाल्या याच्यामध्ये येतं, जे थोडस हे आहे, म्हणजे मेसी आहे. कारण की मेसी पेक्षा डिफिकल्ट आहे, बिकॉज हे 10 वेळा असं उघडणं आणि बंद करणं थोडं डिफिकल्ट जातं. बट ठीक आहे, म्हणजे चालतं, मला चालून जातं, काही प्रॉब्लेम नाही, कारण की आतलं प्रोडक्ट इतकं चांगलं आहे. सो हे आहे त्यांचं व्हॅसलिनचं लिप थेरपी हेल्थ मॉइश्चराइज ड्राय लिप्स, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा माझा शेड आहे, व्हेरियंट आहे रोजी लिप्स. आणि खूप मस्त फ्रेग्रन्स आहे याचा, पिंक कलर मध्ये आहे. याच्यामध्ये आणखीन एक ग्रीन व्हेरियंट आहे, एक कोको वालं व्हेरियंट आहे, एक ब्लू एकदम प्लेन वालं, जसं हे असं असतं ना पेट्रोलियम जेली तसं व्हेरियंट आहे. असे 3-4 व्हेरियंट्स आहेत, बट मला पिंकच पाहिजे होतं, सो मी हे घेतलं. पहिले तर तुम्हाला मी दाखवते. बघा, इथे मी घेतलंय. आता ते मला काढायला थोडा प्रॉब्लेम जातोय, बिकॉज ते संपलाय. ठीक आहे, हे आहे ते टिंट. एकदम किंचित, एकदम म्हणजे एकदम किंचित टिंट आहे, बट आहे. जेव्हा तुम्ही लिप्सवर लावता तेव्हा तुम्हाला टिंट दिसतो. आणि हे आहे ते लिप बाम. तर थिक लिप बाम आहे. आणि जसं याचं नाव आहे लिप थेरपी, ऍक्च्युली लिप थेरपी आहे. सो बेसिकली हे काय करतं की, हे काय करायचं मी तुम्हाला सांगते. जर तुमचे एकदम ड्राय लिप्स असतील, चॅप लिप्स असतील ना, रात्री झोपायच्या आधी मस्त हे असं लावायची एक लेअर. सकाळी उठून बघा, तुमचे लिप्स खूप जास्त सॉफ्ट दिसतील तुम्हाला. आणि खूप मस्त लिप बाम आहे. हे खूप थिक आहे, तुम्हाला फील होणार की तुम्ही काहीतरी लावलेलं आहे. स्टिकी पण आहे, बट तसंच ते वर्क पण करतं, म्हणजे रात्रभर तुमचे लिप्स एकदम मॉइश्चराईज करून टाकतं, हायड्रेट करतं. आणि हे मला खूप खूप जास्त आवडलेलं आहे लिप बाम. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा, मी पूर्ण संपवलाय. याच्यामध्ये तुम्हाला किती 17 ग्रॅम्स मिळतं, आणि याची प्राइस आहे 270 रुपीज. आय गेस हे खूप चांगलं म्हणजे डील आहे, कारण की खूप दिवस चालतं हे. 3-4 महिने मला आरामात चाललं, आणि ते मी दिवस रात्र युज करायची, स्टील मला ते चाललं. काय होतं की ते थोडं थिक आहे ना, त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी आपल्याला लागत नाही, त्याच्यामुळे आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच ते युज करतो, बट स्टील ते त्याचं काम करतं. सो हे आहे माझं नेक्स्ट लिप बाम, जे माझं खूप फेवरेट लिप बाम आहे. आणि तुम्ही हे नक्की एकदा तरी ट्राय करा. मी सांगते म्हणून ट्राय करा, माझ्यासाठी ट्राय करा, बट एकदा तरी नक्की ट्राय करा. ओके, नेक्स्ट जे लिप बाम आहे ते मी ते टिंट साठीच घेतलं आहे. ते आहे हे लॅक्मेचं लिप लव्ह लिप बाम. तर हे जसं मी सांगितलं टिंट साठीच घेतलंय. हे असं छान असं पॅकेजिंग आहे, एकदम कॉम्पॅक्ट, एकदम क्यूट असं उघडतं हे. आता याचं व्हेरियंट वगैरे असं काही लिहून नाही आहे इथे, बट हे असं पिंक ऑरेंज कलर मध्ये आहे. आणि असं आपल्याला इथून ओपन करायचं असतं. याच्यामध्ये खूप सगळं आहे. टोटल किती हे काहीच लिहिलेलं नाही याच्यामध्ये, किती ग्रॅम प्रॉडक्ट मिळालाय, काय आहे, काहीच नाही लिहिलंय. एनिवेज, हे आता सध्या उन्हामुळे थोडंसं मेल्ट झालाय, बट मी तुम्हाला याचा टिंट दाखवते, ज्याच्यासाठी मी घेतला आहे. सो याच्यापेक्षा, या निवियापेक्षा याचा टिंट थोडा जास्त आहे, म्हणजे जास्त कलर येतो याच्यानी. तर जेव्हा मला जास्त कलर पाहिजे असतो तेव्हा मी हे यूज करते. आणि अगेन हे पण काय इतकं असं नरिशिंग नाहीये, बट आय गेस की हे निव्हियापेक्षा थोडं जास्त हायड्रेटिंग आहे. आणि जास्त वेळ टिकतं हे लिप्स वरती. कलर तर राहतोच, कलर तर जात नाही, म्हणजे काही 1-2 तास तरी बिलकुल नाही जात, बट
हायड्रेट सुद्धा करतं हे. सो ओव्हरऑल मला हे पण आवडलेलं आहे. आणि येस, म्हणजे इतकं काय याच्याबद्दल बोलायचं नाहीये. छान प्रोडक्ट आहे, डिसेंट प्रोडक्ट आहे. प्राइस वाईज हे मला ओके ओके वाटलं. याची सगळ्या प्रोडक्ट्सची बाय द वे प्राइस मी स्क्रीनवर देणार जर मी नाही बोलली तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. बट येस, हे होतं माझं नेक्स्ट लिप बाम. आता माझ्याकडे 2 लिप बाम्स आहेत आणि ते एकाच ब्रँडचे आहेत आणि हे आपले लास्ट लिप बाम्स आहेत. तर हे आहेत केमिस्ट ॲट प्लेचे लिप बाम्स. ऍक्च्युली हे लिप जेली आहे, यांचं नाव लिप जेली आहे. आणि हे माझ्याकडे यांच्यामधला व्हॅनिला नाही, पीच आहे, पीच व्हेरियंट. आणि एक आहे अपवर्ड डिझर्ट, म्हणजे असं चॉकलेट आहे आणि एक पीच आहे. याच्यामध्ये आणखीन एक प्लेन व्हॅनिला पण आहे आणि एक चेरी पण आहे आय गेस. बट माझ्याकडे हे 2 आहेत. हे मला कोलॅब मध्ये आले होते आणि मग मी ट्राय केले अँड दोस्तो, काय मस्त मॉइश्चरायझेशन देतं हे लिप बाम. पहिले बात तर याच्यामध्ये SPF 50 PA प्लस 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 4 टाइम्स प्लस आहे. स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे हा, बट सिरियसली मला जेन्युइनली खूप आवडलं आहे हे लिप बाम. 24 आवर्स पर्यंत मॉइश्चरायझेशन देतं हे, असं क्लेम करतं. याच्यामध्ये 2% कोजिक ऍसिड आहे, हायलुरॉनिक ऍसिड्स आहे, ऍसिड आहे, पेप्टाइड्स आहेत, सेरेमाइड्स आहेत. सो कोजिक ऍसिड काय करतं, आपलं जे पिगमेंटेशन असतं ना ते फेड करायला हेल्प करतं. म्हणजे आपली जी स्किन आहे ती लाईट करायला हेल्प करतं. सो जर तुमचे पिगमेंटेड लिप्स असतील तर हे लिप बाम तुमच्यासाठी एकदम चांगलं लिप बाम आहे. याच्यामध्ये हायलुरॉनिक ऍसिड आहे, विच मीन्स हे तुमच्या लिप्सला खूप छान हायड्रेट आणि नरिश करतं. म्हणजे हायलुरॉनिक ऍसिडचं कामच ते आहे, नरिश करणं, हायड्रेट करणं. सो ते पण याच्यामध्ये आहे. आणि हे सन प्रोटेक्शन पण देतं, कारण की याच्यामध्ये आहे SPF 50. सो ओव्हरऑल खूप जास्त बेनिफिट्स आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळतं 10 ग्रॅम्स आणि हे किती रुपीजचं आहे, 349 रुपीजचं. बट तुम्हाला याच्यावरती डिस्काउंट मिळूनच जाणार कुठे ना कुठे. सो हे असं आपण उघडतो, मी तुम्हाला पीच वाला दाखवते. आणि हे आहे ना त्यांचं जे ऍप्लिकेटर आहे ना, हे बघा, हे असं थोडंसं असं हार्ड नाही, एकदम असं सॉफ्ट आणि असं गुलगुला आहे, जे मला खूप आवडतं. जेव्हा मी लिप्स वरती ते लिप बाम लावते ना, खूप मजा येते. सो असं छान ट्यूब मध्ये आहे. एक गोष्ट आहे की हे थोडं मेसी आहे, म्हणजे ना हे इथे याच्या फेस वरती ना खूप जास्त प्रोडक्ट राहून जातं. ती एक बात मला नाही आवडली. बट ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की हे काम तसं करतं. खूप छान मॉइश्चराईज करतं. आणि टिंट मी दाखवते, हे पीच व्हेरियंट आहे. याचा टिंट दाखवते मी तुम्हाला, इथे बघा, तुम्ही बघू शकता थोडाफार टिंट आहे याच्यामध्ये. सो थोडंसं ऑरेंजिश आणि पीच टिंट आहे, टोन आहे याच्यामध्ये. सो एक हे व्हेरियंट आहे आणि हे चॉकलेट वाला आहे, त्याचं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे चॉकलेट वाला आहे आणि याच्यात पण खूप छान टिंट आहे, असं ब्राऊन टिंट आहे. सो ओव्हरऑल टिंट वाईज खूप छान आहे. म्हणजे एकदम असा जास्त पण टिंट नाहीये, थोडाफार असा हिंट ऑफ कलर देतं ते तुमच्या लिप्स वरती. आणि नरिश तर खूप छान करते. मी हे ऍज अ लिप ग्लॉस पण यूज करते, बिकॉज हे तसं पण खूप छान दिसतं. आणि येस, मला तरी खूप आवडले. याची पॅकेजिंग पण खूप मस्त आहे, एकदम कॉम्पॅक्ट आहे. तुम्ही तुमच्या बॅग मध्ये असं टाकून किंवा पॉकेटमध्ये टाकून फिरू शकता कुठेही. सो मी ते हे घेऊन फिरत असते बाय द वे. आणि येस, हे आपलं लास्ट लिप बाम आहे. आणि संपता संपता म्हणजे सुरुवात पण आपली एकदम चांगल्या लिप बाम पासून झाली, या व्हॅझलिन पेट्रोलियम जेली पासून. आणि या व्हिडिओचा शेवट पण खूप चांगल्या लिप बाम पासून झाला आहे. मी खूप ग्रेटफुल आहे की मला हे कोलॅब मध्ये आलं आणि मग मला हे ट्राय करायला मिळालं. कारण की मला मग हे ट्रायच नसतं करता आलं, इतकं चांगलं लिप बाम माझ्या लाईफमध्ये मी कधी ट्रायच नसतं केलं. बिकॉज मी खरं सांगते, मी जेन्युइनली सांगते, या ब्रँडचं नाव मी आधी नव्हतं ऐकलं. जेव्हा मला कोलॅब आला तेव्हाच मी ऐकलं. आणि मग मी यूज केलं प्रॉडक्ट याचं आणि नंतरच तुम्हाला रिव्ह्यू दिला होता. आता पण मी हे ऑलमोस्ट 1-1.5 महिना झाले यूज करते आहे आणि मगच तुम्हाला रिव्ह्यू देते आहे. इसी के साथ आपले सगळे लिप बाम्स संपले आहेत. बस इतकेच लिप बाम्स होते दोस्तों माझ्याकडे. 15-20 लिप बाम्स नाही आहेत. एनिवेज, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची हेल्प झाली असेल आणि तुम्हाला मजा आली असेल हा व्हिडिओ बघून. हे सगळे जे लिप बाम्स आहेत, जे जे मला मिळतील ते सगळे मी व्ह्यू प्रोडक्ट मध्ये टॅग करून देणार आहे. आणि जर तिथे नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे तुम्हाला लिंक तर मिळूनच जाणार. सो येस, बाकी तर काही नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि येस, आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन, बाय दोस्तों.